कोळी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि हाच सण आज वसई विरारमधील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी वाड्यांपासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत नारळी पौर्णिमेनिमित्त मिरवणुका काढून दर्या राजाला भक्तिभावानं नारळ अर्पण करण्यात आला. कोळीवाड्यात यावर्षी एक गाव एक नारळ ही संकल्पना राबवून काढलेल्या मिरवणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे समुद्रातील मासेमारी बंद असते. मच्छीमार बांधव नारळ पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती करतात. मासेमारीच्या हंगामाला आणि मग सुरुवात होते. नारळी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्तानं हा उत्सव पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर विविध भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. कोळी बांधवासाठी नारळी पौर्णिमा हा सण खूप महत्वाचा असतो. आपल्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये समुद्र खवळलेला असतो, मच्छीमारी बंद असते, बोटी थांबलेल्या असत्या. या दिवसापासून समुद्र शांत होतो आणि अशा काळामधून हे सगळे कोळी बांधव या सणाची म्हणजे समुद्र देवतेची पूजा करून नारळ वाढून या सणा मच्छीमारीला सुरुवात करतात. त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. काही कोळी बांधव, काही कोळी महिला आपल्या जोडीला आहे, ज्या पूजा करून हे समुद्राला नारळ वाढून तुम्ही हे केलंय. काय सांगाल, या दिवसाचं महत्व काय आहे तुमच्यामध्ये? आज आपण पाहतो की आजचा पूर्ण आज बघितलं की समुद्रावर इतके सर्व लोक आलेली आहेत, फक्त मजा करण्यासाठी आलेले आहेत, खेळायला आलेली आहेत, पोहायला आलेली आहेत. परंतु हा असा आमचा परिवार आहे जो स्वाध्याय परिवार, परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित आम्ही आमचे लाडके पूजनीय दादा ह्यांच्या तऱ्हेने आम्ही आज कृतज्ञतापूर्वक या समुद्रावर नारळी पौर्णिमेच्या रूपाने त्यांच्यामुळेच एकत्रित आलेलो आहोत. जो कळसाची आम्ही जी पूजा केली, तो कळस काही फक्त आणून ठेवला नाही, तर एकादशी पासून ते आज नारळी पौर्णिमेपर्यंत आमच्या घरामध्ये त्या कळसाची आम्ही रोज पूजा केली. त्या कळसाद्वारे आमचा भाव अर्पण केला आणि आज त्याला सजवून भाव फूल चढवून त्याला इथे आणलेला आहे कळसाला. आज आपण त्या समुद्राची पूजा केली. ह्या समुद्रामध्ये जे काही मत्स्य पोहत आहेत त्याला सगळे सांगतात की तुम्ही पापाचा धंदा करत आहेत, परंतु जे काही मासेमारी करतात तो काही पापाचा नाही तर आमच्या बापाचा धंदा आहे.